महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बुधवार को एक लंबा इंतजार खत्म कर दिया है। फडणवीस ने राज्य के दोनों डिप्टी सीएम एकनाथ शिंदे और अजीत दादा पवार की मौजूदगी में मेट्रो 9 के पहले चरण के ट्रायल रन की शुरुआत की। फडणवीस ने मेट्रो में सवार हुए। इस मौके पर सीएम फडणवीस ने कहा कि मेट्रो मार्ग 9 चरण 1 काशीगांव से दहिसर पूर्व तक के मेट्रो का तांत्रिक परीक्षण ट्रायल रन का शुभारंभ आज होना खुशी की बात है। इसके सफल परीक्षण के लिए बहुत जल्द ही यह सुविधा आम लोगों के लिए खोली जाएगी। इस मेट्रो की कनेक्टिविटी से मुंबई एवं ठाणे तक नियमित यात्रा करने वाले लोगों के एक सीमलेस कनेक्टिविटी का लाभ मिलेगा। ट्रायल रन अभी 4 स्टेशन के बीच होगा। इस मौके पर फडणवीस ने कहा कि मेट्रो मार्ग से मीरा भाईंदर और मुंबई से आने वाले यात्रियों को बहुत लाभ होगा। उन्होंने आगे कहा कि इसका मुख्य उद्देश्य निर्बाध कनेक्टिविटी हासिल करना है। उद्घाटन के अवसर पर बोलते हुए फडणवीस ने कहा कि मुंबई मेट्रो 9 का परीक्षण चरण आज पूरा हो रहा है। इस मेट्रो 9 में मीरा भाईंदर और मुंबई से आने वालों को बहुत लाभ होगा। यह चरण काशी से गांव से दहिसर तक इस रेड लाइन में 8 स्टेशन शामिल है। इनमें दहिसर, पांडुरंग बाड़ी, मीरा गांव, काशीगांव, साईं बाबा नगर, मोतियात नगर, शहीद भगत सिंह गार्डन और सुभाष चंद्र बोस स्टेडियम शामिल है। पहले चरण में केवल काशीगांव तक के पहले 4 स्टेशन खुलेंगे। MRDA ने 2025 तक अंत तक मेट्रो के इस मार्ग पर सेवा शुरू करने की योजना बनाई। मेट्रो 9 कॉरिडोर को मेट्रो 7A से भी कनेक्ट किया गया है। मुंबई मेट्रो ने कॉरिडोर के पूरे रूट का सिविल वर्क 85% से अधिक पूरा हो गया है। इस रूट पर कुल 8 स्टेशन 4 ट्रायल के लिए तैयार हैं, जबकि आगामी कुछ सप्ताह में मेट्रो के बचे हुए अन्य 4 स्टेशन भी ट्रायल रन के लिए तैयार होंगे। मुंबई मेट्रो रेड लाइन 9 ठाणे जिले की पहली मेट्रो रेल है जो मीरा रोड तक चलेगी। यह मेट्रो लाइन अंधेरी दहिसर से मीरा भाईंदर रोड तक रेड लाइन 7 का विस्तार है। इससे पहले चरण में अंधेरी से कश्मीरी तक सीधा मेट्रो लिंक संभव होगा और दूसरे चरण में इसे सुभाष चंद्र बोस स्टेडियम भाईंदर तक विस्तारित किया जाएगा। प्लॅनिंग आपलं चाललेलं आहे। निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही विचार करतो आहोत किंवा काही ठिकाणी जेव्हा आपण पलीकडे याला जाणार आहोत विरारला, त्यावेळी काही ड्युअल स्ट्रक्चर्स तयार करता येतील का या संदर्भात मागे देखील आम्ही त्याची पडताळणी केली आहे। त्यामुळे तशी पडताळणी निश्चितपणे आम्ही करू। खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे याची माहिती दिलेली आहे आणि ही जी भाईंदर आणि काशीगाव अंधेरी ही मेट्रो जी होते ही पहिली MMR मधली डबल डेकर मेट्रो आहे आणि त्यामुळे या मेट्रोमुळे वेस्टर्न लाईनची जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल। मेट्रो 2A ला जोडू, मेट्रो 7 ला जोडू, मेट्रो 7A ला जोडू आणि त्याचबरोबर वडाळावरून आलेली गायमुखपर्यंत मेट्रो 4A आणि गायमुख ते या ठिकाणी भाईंदर अशी देखील मेट्रो जोडल्यानंतर मेट्रो 10 एक पूर्णपणे लूप तयार होईल आणि पूर्णपणे एक सर्किट तयार होईल, सर्कल तयार होईल आणि त्याचा फायदा मुंबई, ठाणे, हे आपलं मीरा भाईंदर हे मुंबई आणि ठाण्यातलं मधलं मीरा भाईंदर आहे आणि त्यामुळे या कनेक्टिव्हिटीमुळे खूप मोठा फायदा या ठिकाणी मुंबई MMRला मिळणार आहे आणि म्हणून ही जे आता मेट्रो आज आपण त्याचं ट्रायल रन घेतोय ही 4.5 किलोमीटरची, याच्यानंतर 4.5 किलोमीटर आणखी होईल। म्हणजे डिसेंबर 25 पर्यंत ही कंप्लीट होईल। डिसेंबर 26 पर्यंत दुसरा टप्पा कंप्लीट होईल। हा विमानतळाला देखील जोडला जाणार आहे आणि जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की मेट्रो 13 आपण विरारपर्यंत नेण्याचा जो आपला प्रस्तावित आहे, त्यामुळे कंप्लीट जे आहे म्हणजे मुंबई MMR, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि इकडे आपण मुंबई MMR गेलो की रायगड असा तो पूर्ण कव्हर, तिन्ही जिल्हे कव्हर होत आहेत या मेट्रोमुळे। आणि मला या ठिकाणी हेही सांगायचं आहे की या मेट्रोच्या वेळेस जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन करावं लागलं की मेट्रो फिजिबल नाही, त्याला ही मेट्रो होऊ शकत नाही, रायडरशिप कमी आहे। परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांच्या काळामध्ये आम्ही देखील मंत्रिमंडळात होतो, मी पालकमंत्री होतो मला वाटतं त्यावेळेस, आणि या मेट्रोला त्यावेळेस मान्यता दिली 2018 मध्ये आणि मग 2018ला हे मेट्रोचं काम
मोठ्या प्रमाणावर सुरू झालं, मग या संपूर्ण MMR मधलं सुरू झालं आणि मग असं ते परत मध्ये एक सरकार आलं, स्थगिती सरकार, तेव्हा थोडं मग ब्रेक लागला त्याला. पण पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही तिघंही होतो आणि मग तिघांनी मिळून तो सगळा स्पीड ब्रेकर काढून टाकला आणि मग यामध्ये सगळे अडथळे दूर केले आणि मुंबईतलं कंप्लीट मुंबई MMR मधलं नेटवर्क जे आहे त्याला चालना दिली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे टोटल 337 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क आहे. आणखी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दरवर्षी याच्यामध्ये 50 किलोमीटर 60 किलोमीटर कंप्लीट करू आणि वाढवू देखील. त्यामुळे एकंदरीत मुंबई MMR जो आहे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क या मुंबई MMR मध्ये होईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल, रस्त्यावरची ट्रॅफिक जी वाहनं आहेत ती कमी होतील, डिकंजेस्ट होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक या पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला आपण देतो त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करतील आणि वाहतूक कमी होऊन जाईल, प्रदूषण कमी होऊन जाईल आणि त्यामुळे लोक देखील मोठ्या लोकांना दिलासा मिळेल, लोक वेळेत घरी पोचतील, लोक ऑफिसला पोचतील, एफिशियंटली काम करतील आणि त्यामुळे मेट्रोचा हा जो काय फायदा आहे तो फायदा आणि या आता तर आम्ही तिघं सोबत आहोत तिथं आणि त्यामुळे अधिक बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही करूया.